पाहतोय पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू झालं आहे। काल राष्ट्रवादीच्या खासदारांना निलंबित केलं आणि त्यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा या आंदोलनात देताना आपल्याला पाहायला मिळतात। काल महाराष्ट्रातील 2 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। पुण्यात हे राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। हुकुमशाहीचा धिक्कार असो अशा प्रकारचे बॅनर या आंदोलनात आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यातील वारजे परिसरात हे आंदोलन सुरू आहे। खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आहे आणि याच विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। वारजे परिसरात हे आंदोलन सुरू आहे। पुण्यातील वारजे परिसरात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुण्यातील वारजे परिसरात खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गटाचं हे आंदोलन सुरू आहे। शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या निलंबनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरू आहे। पुण्यातील वारजे भागात राष्ट्रवादी काँग्रेस केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत आंदोलन करत आहे, तर खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठला असा आरोप शरद पवार गटाकडून होतोय। पुण्यातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पुण्यात खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।